संताजी भाग 44. संताजीसारख्या स्वराज्याच्या अव्वल धारकऱ्याला व्यक्तिगत दुःखात गुरफटायला वेळ कुठला. एक दिवस रामचंद्रपंत अमात्यांनी त्यांना विचारलं, सटवाजी डफळ्यांचं प्रकरण कुठवर आलं? महाराज पत्रातून सारखं त्याविषयी विचारत असतात. खरं सांगू पंतस्वामी, आम्ही त्या बाबतीत अजून प्रयत्नच केलेले नाहीत. अशा कामी दिरंग करून चालणार नाही संताजीराव. 5,000 कर्नाटकी करोलांचा जमाव चालवणारे डफळे स्वराज्यात यायलाच हवेत. आम्हालाही अगदी हेच वाटतं. गडी मोठ्या दूरदृष्टीचा, तलवार भाल्यासारखी परंपरागत शस्त्र टाकून हशमांच्या हाती बंदुका दिल्या त्याने. लढाईचं पारडं त्यामुळे लगेच फिरतं. म्हणूनच म्हणतो, त्यांच्याशी लवकर बोलणी करा. माणसांचा मेळ साधण्याचा हा समय. राज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. पडेल ती किंमत चुकवा आणि सटवाजींसारखा मोहरा आपल्या गोटात आणा. किंमत कुणाकुणाची चुकवणार पंत? उद्या माने, निंबाळकर, पांढरे, मोहिते, शिंदे, घोरपडे सारे स्वराज्यात येतो किंमत द्या म्हणतील. वतनांच्या रूपात भूमी यांना वाटून टाकल्यावर महाराज राज्य कशावर करतील? आणि कर्तबगार माणसंच हाताशी नसतील तर ते राज्य राखतील कसे? ते वाढवतील कसे? जमेती पोख्त झाल्याशिवाय हा लढा कसा लढता येईल? सेवेचं मोल रुक्या टक्यात चुकून कुठलंच युद्ध कधी जिंकता येत नाही पंत. तत्त्व आणि व्यवहार दोन्ही आपापल्या परीने महत्त्वाचे. तत्त्वाचा पाया आदर्श तर व्यवहाराचा आधार वास्तव. पंत 25 वर्षे राजकारणाच्या धारेत होते. तडजोडीचं राजकारण करताना तत्त्वांचा तराजू फेकून व्यवहाराचा विचार करणं त्यांना रास्त वाटत होतं. शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्या करड्या शिस्तीत वाढलेल्या संताजींसारख्या ध्येयनिष्ठ माणसाला तत्त्व आणि व्यवहारातला फरक वा साम्य समजावून सांगणं त्यांना कठीण जात होतं. त्यापेक्षा आपण नव्याने फौजेची संचनी करू. संताजींनी साधा सरळ उपाय सुचवला. गावगन्ना धडधाकट पोरे घरची गुरेनी बकऱ्या घेऊन रानोमाळ हिंडतात. ही म्हाताऱ्यांची कामे. त्यात त्यांचं तारुण्य फुकट चाललंय. फौजेत आणून आपण त्यांच्या हाती तलवारी देऊ. तलवार हाती धरायला कोण सुखासुखी तयार होईल? नाही म्हणणाऱ्याच्या मानेवर तीच तलवार ठेवू. एकदा स्वारी शिकारीची गोडी लागली की उद्या हीच पोरं आपल्याही पुढे घोडीत दामटतील. परचक्राचा पैस मोठा. फौजा नव्याने तयार करण्या एवढा वेळ हाताशी नाही ही पंतांची चिंता होती. प्रयत्न करून पाहावा, ते म्हणाले. तावत काळ तांबरांची राज्यक्रांत थांबणार नाही. पातशहाचा पदर धरून नाचणाऱ्या स्वकीयांना स्वराज्यात आणलं तर त्यांचा आयता तयार जमाव हाताशी येईल म्हणून आम्ही म्हणतोय. संताजींनी त्या दिशेने प्रयत्न करायचं मान्य केलं. धनाजी जाधवांसह सैन्य भरतीची दांडगी मोहीम त्यांनी हाती घेतली. दोघे गावोगाव फिरू लागले. मातब्बर सरदार कोकण पिंजून काढू लागले. गावकऱ्यांना एकत्र बोलावून संताजी तळमळीने त्यांना सांगत, बाबांनो, मोगली आक्रमण हा आपल्या सर्वस्वावर पडलेला घाला आहे. ऊन, वारा, थंडी, पाऊस यांची पर्वा न करता आम्ही मोहिमा काढतोय. गनिमाशी गाठी घेऊन 2 हात करतोय. कशासाठी? घर बसल्या सुखाने भाकर तुकडा मिळत नाही म्हणून. ही झुंज तुमच्यासाठी, तुमच्या लेकराबाळांच्या हितासाठी आहे. घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वराज्याच्या काजासाठी आम्ही झगडतोय. हे तुमचं स्वराज्य आहे. तुम्ही नाही तर दुसरं कोण मदत करणार आम्हाला? आणि तुम्ही तर हातावर हात ठेवून नुसते बघत बसलाय. आपल्या सगळ्यांच्या जगण्या मरण्याचा सवाल आहे हा. ते समज खरं आहे, पण आम्ही नातवान कुणबीक तुमची कशी काय मदत करणार हो? इथं आमच्या रोजच्या जगण्याचे वांधे झालेत. एखादा म्हातारा उठून विचारायचा. संताजी त्याला समजावून सांगायचे, बाबा, आम्ही तुमच्याकडे रुके वा अनाज मागतोय का? तुम्ही लावणी संचनी वेळच्या वेळी करा. शेतं पिकवा. तुमच्या घरात सुखाने राहा. पण एक लक्षात ठेवा, स्वराज्याचाच आटोप झाला तर हा गनिम कायम तुमच्या उरावर बसेल. मग कुठलं सुख? पुन्हा गुलाम व्हाल. गुलामीचा गळफास कसा जाचतो ते मागे अनुभवलंय ना तुम्ही. मागचा काळ संताजी लोकांच्या डोळ्यांपुढे उभा करायचे. सुलतानाच्या राज्यात वतनदार मिरासदारांचा कसा जाचकाच व्हायचा ते सांगायचे. अर्ध्याहून अधिक उत्पन्न वसुलात दिलं तरी त्यांचं समाधान होत नसे. वतनदार कधीही दारात यायचे. असेल नसेल ते ओरबाडून न्यायचे.
सुलतानांच्या स्वाऱ्या शिकाऱ्या सुरू झाल्या की सरपण फाट्यापासून धान्य चीजवस्तूपर्यंत तोशीस पडायची. शिपाई हाताशी आलेलं पीक कापून हत्ती घोड्यांना चारायचे. घरादारांची राखरांगोळी करत त्यांच्या फौजा बेगुमान पुढे जायच्या. शांततेच्या काळातही न्याय नव्हताच. बळी तो कानपिळी असा प्रकार. साधे गावातल्या शेताच्या हद्दीचे तंटे सोडवतानाही पक्षपात. दुबळ्यांना दडपण हाच त्यांचा न्याय. पोटी देखणी पोर पैदा होणं ही सुद्धा आफत वाटावी असा तो काळ. दाद मागायची कुणाकडे? न्याय पाटील वा देशमुखाकडे नव्हता. न्याय फौजदार वा सुभेदाराकडे नव्हता. न्याय पाच्छा वा सुलतानाकडे नव्हता. न्याय मुळात गरिबासाठी दीनदुबळ्यांसाठी नव्हताच. सगळा अन्यायाचा अंधार आणि त्या अंधारात चाललेला अंधाधुंद कारभार. हे सगळं थांबवलं शिवाजीराजाने. मिरासदारी मोडून कमाविशीची कैद चालवली. गरीब शेतकरी त्यांच्या जाचातून मुक्त केला. कमाविसदार कारकुनास सरकारने जो वसूल ठरवला असेल त्याहून अधिक एक पै घेण्याचा अधिकार नव्हता. राज्य भाग म्हणून ठरलेला हिस्सा दिला की राहिलेल्याचा शेतकरी मालक. त्यामुळे घरात सुख आलं. लेकराबाळांना पोटभर खायला मिळू लागलं. शेताभातात अधिकाधिक खपावं, जास्तीचं पिकवावं अशी उमेद निर्माण झाली. शिवाजी असो वा संभाजीराजा, परचक्राचा प्राणपणे मुकाबला केला त्यांनी. वेळीच रयतेला गडाच्या घेऱ्यात सुरक्षित हलवण्याची काळजी घेतली. त्यांची मालमवेशी सांभाळली. परचक्र असो की दुष्काळ, झालेलं नुकसान लक्षात घेऊन सारे माफ केले. बैल, बीज, शेतीची अवजारं अशा स्वरूपात तकवी देऊन शेतकरी तारला. त्याला मरू दिलं नाही. त्याचं गोमटं व्हावं यासाठी अखंड धडपड केली त्यांनी. हे सगळं संताजी सांगायचे. जाणत्या माणसांना ते पटायचं, कारण त्यांनी ते अनुभवलं होतं. मग एखादा म्हणायचा, लई चांगला काळ होता वत्यो, आता कवा ते दिस येणार कुणाला ठाव. देव डोळं झाकून बसलाय, त्याला काय करणार? नाही हो दादा, देव जागाच आहे. धर्तीवरची माझी लेकरं काय करतात, कशी जगतात ह्याकडे त्याचं लक्ष आहे. तुम्हा सगळ्यांच्या रूपात तो जिवंत आहे, कारण तुम्ही आम्ही सकल देवाचे आहोत. ही भूमी, आकाश, जीवजंतू, वारा, प्रकाश, इथले डोंगर, नद्या सगळं आपलं आहे. इथल्या हरेक धुलीकणावर आपला हक्क आहे. मुठभर परकीय इथे आले नि आपला हक्क त्यांनी हिरावून घेतला. आज आम्ही तलवारीचं बळ बांधून उभे आहोत ते हा हक्क हासिल करण्यासाठी. पण हे काम एकट्या दुकट्याच्याने होणे नाही. त्यासाठी तुमची मदत पाहिजे. लोकच मग विचारायचे, आम्ही काय करावं ते सांगा. संताजी त्यांना सांगायचे, आपल्या राज्याला सैन्याची फार गरज आहे. तुमची पोरं लष्करात धाडा. स्वराज्य पाहिजे ना तुम्हाला? मग पोटच्या गोळ्यांचा मोह धरू नका. घरादाराची, शेताभाताची देखभाल करायला एक पोर ठेवा. बाकीची आमच्या हवाली करा. लोकात लगेच चलबिचल पसरायची. आपसात ते कुजबुजायचे. एखादा धीटपणे विचारायचा, तरणी ताठी आमची पोरं लढाईत मेली म्हणजे मग हो, म्हातारपणी आधार कोण देणार आम्हाला? तेच तर सांगतोय बाबांनो, आधी आपला आधार आपण व्हा, मग दुसऱ्याचा आधार शोधा. मरण्यासाठी नव्हे, मारण्यासाठी आपण लढू. मारू, हाकलून लावू वैऱ्याला. तुमचा पोर मुलुखगिऱ्या करील, देशप्रदेश पाहील, तणख्याच्या रूपात 4 पैसे घरी येतील. संसार साजिराच होईल तुमचा. राजकाजासाठी समजा तो ईश्वरा घरी गेला तरी त्याच्या रांडरोटीची, बालपरवेसीची तरतूद सरकार करील. कधी समजावून प्रसंगी सक्ती करून भरतीचं काम सुरू झालं. शेतकरी अलुतेदार बलुतेदार पोरांना सैन्यात पाठवू लागले. संताजी आणि धनाजींनी शेकड्यांनी तरुण लष्करात आणले. मावळात शंकराजी नारायणांनी जमाव वाढवला. स्वराज्य सावरण्याची, अवसान धरून पातशहाशी भांडायची तयारी जोरात सुरू झाली. एक दिवस संताजी आपला मामे भाऊ विठोजी चव्हाणास म्हणाले, तू सटवाजी डफळ्यांची भेट घे. म्हणावं आम्हास त्यांची मुलाजमत करायची आहे. जातो, पण कारण विचारतील ते. काय सांगू? एरव्ही कर्नाटकी करोलांच्या संचनीसाठी मी त्यांना भेटतच असतो. पण आता तुमच्यासारखा स्वराज्याचा पंचसहस्त्री सरदार मुलाजमतीसाठी येणार म्हटल्यावर ते विचारतील तेव्हा. कारण तुला तरी ठाऊक आहे का? थोडासा अंदाज आहे. कसला अंदाज? कळू दे आम्हाला. सटवाजींना स्वराज्यात आणायची खटपट चालली आहे तुमची. हे तुझ्यापर्यंतच ठेव.
त्यांना ताकास तूर लागू देऊ नकोस. विठोजी गेला, भेटला. सटवाजी सावळ्या वर्णाचा, भाल्यासारखा उंचनीच गडी, वागणं बोलणं आढ्यतेच. पण विठोजीला ते फारसं खटकत नसे, कारण त्यात एक प्रकारची ऐट होती, डौल होता. त्याच्या एकंदर रूपाला तो शोभायचाही. सतत पान खाण्याची त्याची सवय. इतकी वर्षे मोगली चाकरीत असला तरी पोशाख, भाषा यातलं मराठमोळं वळण त्याने कसोशीने जपलं होतं. काय विठोजीराव, बरं आहे ना सगळं? काय म्हणतात संताजीराव घोरपडे? सुपारी कातरून तोंडात टाकत सटवाजीने विचारलं. तुम्हास भेटायचं म्हणतात. ते कशापायी? बहुधा सोयरिकी धायरिकीची बोलणी करायची असावीत. त्यांचा मुलगा राणोजीसाठी का? सटवाजीने उत्सुकतेने विचारलं. या मुद्द्यावर अधिक खोलात जाणं विठोजीला धोक्याचं वाटलं. ठाऊक नाही, भेटी अंती कळून येईलच की, तो म्हणाला. सटवाजी विचारात पडला. हातांची बोटे एकमेकात अडकवून काही काळ बसून राहिला. मग थोडासा स्वस्थ होत पानाचा तोबरा दाढेखाली साडून म्हणाला. बऱ्याच दिवसात रावांची गाठ भेट नाही. होईल तरी कशी म्हणा. वैरी बनून समोरासमोर उभे ठाकलोय आम्ही. घेऊ, अलबत भेट घेऊ त्यांची. पण गोष्ट गुप्त राहिले पाहिजे. जी काकासाहेब. विठोजी उठला. सटवाजी वाड्याच्या दारापर्यंत त्याला घालवायला आला. खाजगी स्वरात बोलावं तसा तो म्हणाला. पाच्छा महासंशयी, त्याचे कान भरणारे काही कमी नाहीत. आतून मराठ्यास आम्ही मदत करतो हा शक त्यास आधीपासून आहे. रावांची उघड भेट घेतली तर गहजब करील म्हणून. चिंता नसावी काकासाहेब, राव सरपोश राखतील. रहिमतपुराजवळच्या रानात कृष्णा नदीकाठी असलेल्या एका देवळात संताजी सटवाजीच्या भेटीला आले. रात्रीचा पहिला प्रहर. देवापुढे 2 मोठ्या पितळी समया मंदपणे तेवत होत्या. त्यांचा क्षीण प्रकाश गाभाऱ्यात पसरलेला. आपले विशाल बाहू पसरून संताजींनी पुढे होत सटवाजीला आलिंगन दिलं. मंडपात अंथरलेल्या कांबळ्यावर दोघे बसले. त्यांना निवांत बोलता यावं म्हणून सेवक दूर जाऊन उभे राहिले. दोघांनी परस्परांचं कुशल विचारलं. बराच वेळ अवांतर गप्पा झाल्यावर सटवाजीने मूळ विषय काढला. परवा विठोजी चव्हाण जत्रेला आले होते. तुम्हाला सोयरीक जुळवायची आहे म्हणत होते. कुणासाठी? राणोजी बाबासाठी? विरासनात बसलेल्या संताजींनी उत्तर दिलं नाही. देवळाच्या दारातून त्यांची नजर बाहेरच्या काळोखाचा वेध घेत होती. सटवाजीच पुढे म्हणाला. तुम्ही म्हणत असाल तर एकाचढ एक मुली आहेत आपल्या पै पाहुण्यात. सटवाजीराव, आम्ही इथे आलोय ते स्वराज्याच्या सोयरिकीचं बोलायला. ते ऐकता क्षणी सटवाजी दचकला. विस्फारित नेत्रांनी संताजींकडे पाहू लागला. असे दचकू नका. खरं नि अगदी मनापासून बोलतोय आम्ही. तुमचा असल पर्याय स्वराज्याकडे आहे हे आम्हास ठाऊक आहे. बोला, काय तुमच्या अटीनी शर्ती आहेत? राजाराम महाराज त्या सगळ्याच्या सगळ्या मान्य करतील. जे पातशहाने दिलं त्याहून अधिक सरफराजी होईल, पण कमी नाही. सटवाजीने मानेला एक हिसडा दिला. त्याचा सावळा चेहरा संतापाने फुलला. नागपुड्या फेंदारून तो म्हणाला. याच्यासाठी बोलवलंत होय तुम्ही आम्हाला? आधी कळलं असतं तर इकडे फिरकलो देखील नसतो. एक लक्षात ठेवा संताजीराव, आम्ही पातशाही सरदार आहोत. त्याच्याशी गद्दारी करणं आम्हास नामंजूर आहे. नात्याच्या रवेशाने बोलला आम्ही ऐकू. राजकारणाबद्दल म्हणाल तर एक शब्द ऐकून घेणार नाही. आपली भेट संपली असं समजा. सटवाजीचा आवेश आविर्भाव पाहून संताजींना हसू आलं. त्यांचं ते हसणं पाहून सटवाजी आणखी चिडला. हसताय तुम्ही? हसून अपमान करताय आमचा? नाही. संताजींनी हसू आवरलं. ते गंभीर झाले. मग सटवाजीच्या नजरेला नजर भिडवत कणखर आवाजात म्हणाले. काय म्हणालात तुम्ही? पातशाही सरदार नाही का? खरं सांगू तुम्हाला सटवाजीराव, आमच्या मते तुम्ही सरदार नव्हे, एक मामूली मनसबदार आहात. काय? थांबा, असे चिडू नका. मनसबदारीचा अर्थ कळतो ना तुम्हाला? चाकराला गुलाम करण्यासाठी त्याच्या गळ्यात अडकवायचे पातशाही खोडे आहेत हे. त्याचा कसला अभिमान धरता? आधी आपला या भूमीचा खरा धनी कोण ते ओळखा आणि मग गद्दारीच्या गोष्टी बोला. वतनांची जहागिऱ्यांची नका इतकी फिकीर करू.
त्यासाठी सत्व का सोडता? मानी मराठ्याचं हे जिणं नव्हे. तो तुर्क औरंगजेब महाराष्ट्रात येतो, स्वराज्याच्या नरड्यावर तलवारीची धार धरतो, मराठ्यांचा राजा हाल हाल करून ठार मारतो. तरी तुमचा आत्मा थंड? काळजात कसली धग नाही, आग नाही तुमच्या. असून उपयोग काय? त्या आगीत स्वतःची होरपळ करून घ्यायची नाही आम्हाला तुमच्यासारखी. आम्हास होरपळीची भीती वाटत नाही सटवाजीराव, कारण आम्ही स्वतःच एक आग झालो आहोत. या आगीत एकतर पातशाहच जाळू वा स्वतः जळून मरू. आमच्या मनगटात जोर आहे, उरात हिंमत आहे. मुख्य म्हणजे जहागिऱ्या वा वतनांची पर्वा आम्हास नाही. त्यासाठी परकीयांचे पाय चाटणं हे पाप मानतो आम्ही. संताजीराव, सटवाजी ओरडला. मुठी आवळत तो उठून उभा राहिला. फार बोललात. आम्हीही जातिवंत मराठे आहोत हे विसरू नका. पातशाह आमचा आब राखतो, इज्जतीने वागवतो, म्हणून आम्ही त्याची चाकरी करतो. कसला आब? कोणती इज्जत? इतकी वर्षे चाकरीत आहात, पण कधी कुठल्या मोहिमेची बक्षिगिरी सांगितली तुम्हास त्याने? हमेशा नेतृत्व कुणा तुर्क वा इराण्याकडे असतं. त्याच्या हाताखाली दुय्यम मनसबदार म्हणून लुडबुडत असता तुम्ही लोक. त्याचा तुमच्यावर विश्वास नाही हे लक्षात कसं येत नाही तुमच्या? अविश्वास, अवहेलना याचा वीट कसा येत नाही? 5-7 हजारांचा जमाव आणि बंदूकधारी करोल चालवणाऱ्या तुमच्यासारख्या फौजबंद धारकऱ्याची ही अवस्था. इतरांविषयी तर बोलायलाच नको. स्वतःची ताकद ओळखा सटवाजी. तिची कदर करणारा धनी निवडा. स्वराज्यात आलात तर लोक तुमच्या पराक्रमाचे पवाडे गातील. ज्या मातीत जन्मलात तिचं पांग फेडण्यासाठी या. ज्या रयतेने माया दिली, प्रेम दिलं, तिचं गोमटं करण्यासाठी या. ज्या जातीचा अभिमान धरता त्या जातीचं पाणी पाच्छाला दाखवण्यासाठी या. बघा तर खरं, स्वराज्य शिरी धरलेले आम्ही मराठे जगदंबेचं, शंभू महादेवाचं नाव घेत कसे घेमार करतो ते. बोलता बोलता संताजी उठले. तळमळीने म्हणाले, स्वराज्य ही देवताभूमी. ये समयी तिचं रक्षण करणं आम्हास अगत्य. तुमचं बळ तिच्या पाठी उभं करा. सैतानाची साथ देऊन देश गुलाम करण्यास हातभार लावू नका, एवढी एकच हात जोडून विनंती आहे तुम्हास. संताजींनी दोन्ही हातांची ओंजळ जोडली. सटवाजी स्तब्ध. डावा हात कमरेला बांधलेल्या तलवारीच्या मुठीवर ठेवून तो संताजींकडे पाहत होता. त्यांच्या विनंतीला, विनम्रतेला कसा प्रतिसाद द्यावा ते त्याला कळेना. राम राम, येतो आम्ही. तो गर्कन वळला आणि निघाला. देवद्वारातून बाहेर पडताना पुन्हा थांबला. वळून संताजींकडे पाहत आपल्या भरदार छातीवर बुक्की मारत तो गरजला, जातीचा मराठा आहे मी. आग माझ्याही उरात धडाडली आहे हे वेळ आल्यावर कळेल तुम्हास. दुसऱ्याच क्षणी ताड ताड पावले टाकत तो निघून गेला. त्याच्या घोडदळाच्या कडाडत्या टापा दूरवर जात नंतर क्षीण झाल्या. भाग 44 समाप्त.